नमस्कार पालकांनो, माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, शेवटी ती वेळ आली आहे ज्याची आपण 1 महिन्यापासून वाट पाहत होतो, ती म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख। त्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये कुठल्या चुका आपल्या होऊ शकतात, कोणत्या चुका ज्या नजरचुकीने आपल्याकडनं होतात आणि त्या मग लॉटरीमध्ये नंबर लागला आणि पडताळणीमध्ये आपला अर्ज बाद होऊ शकतो। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण भरण्याची घाई करू नका, कागदपत्र योग्य ते तयार ठेवा, म्हणजे तुमचा जन्माचा दाखला अचूक असला पाहिजे। भाडे करार जर केलं नसेल तर अजूनही वेळ आहे, 15 दिवस वेळ आहे, तुम्ही भाडे करार करून घ्या आणि मगच तुम्ही फॉर्म भरा। तर चला मग सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला। काय कुठल्या चुका होतात आरटीचा फॉर्म भरताना। हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जेणेकरून माझ्याकडे जे काही प्रश्नांसाठी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येतात किंवा मला पालकांचे कॉल येतात आणि छोट्या छोट्या गोष्टींचा संभ्रम किंवा एक कन्फ्युजन निर्माण झालेलं असतं की हे असंच भरायचं का, तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे। आता सर्वप्रथम जे काही आपल्याला जे काही प्रश्न येतात त्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की कागदपत्रे कुठली लागतात। त्यामध्ये मला तुम्हाला एकच सांगण्याचं आहे की तुम्ही कागदपत्राच्या गोंधळामध्ये न जाता एकच गोष्ट लक्षात घ्या की मुलाचा जन्माचा दाखला, पाल्याचा जन्माचा दाखला हा सर्वात अगोदर आणि सर्वात महत्वाचा कागद आहे मानला जातो। तर मग काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला त्याचं बर्थ सर्टिफिकेट महत्वाचं आहे। सर्वात महत्वाचं कागद म्हणजे बर्थ सर्टिफिकेट। आता ह्या बर्थ सर्टिफिकेटच्या आधारावरती तुम्हाला त्याचं नावामध्ये जे काही नाव तुम्हाला तुमच्या पाल्याचं नोंदणी करायचं आहे, तर त्या बर्थ सर्टिफिकेटवर जे ही स्पेलिंग असेल, फॉर्मवरती भरताना अगोदर आडनाव विचारलं जातं, नंतर मधलं नाव आणि नंतर त्याचं वडिलाचं नाव। परंतु जन्माच्या दाखल्यावरती पहिलं नेम असेल, त्याच्यानंतर फादर नेम आणि सरनेम चालेल। परंतु तुम्ही जे काही नाव भरताय, स्पेलिंग जी काही टाकताय ती तुम्ही बरोबर जशी जन्माच्या दाखल्यावरती आहे तशीच। मी पुन्हा हेच कारण सांगतोय कारण मला कॉल येत आहे की मग आधारवरती वेगळं आहे, मग आम्ही आधारवरच्या प्रमाणे टाकलं तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर। पण आता त्याच्यानंतर फादर नेम हा फादर नेम कुठला, ऍप्लिकेशन केल्यानंतर अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रोफाईल क्रिएट करता, प्रोफाईलमध्ये ज्यावेळेस तुम्ही फादरचं नाव टाकता तिथलं फादर नेम, मग हे फादर नेम कुठल्या बेसिसवर टाकायचं, मग वडिलांच्या आधारच्या बेसिसवरती नाव टाकायचं की मग पाल्याच्या आधारच्या बेसिसवर फादरचं जे नाव आहे ते टाकायचं। हे दोन्हीही चुकीचे पर्याय आहेत। खरं पर्याय काय आहे, योग्य पर्याय काय आहे ते म्हणजे पाल्याच्या जन्माच्या दाखल्यावर जे काही फादरचं नाव आहे, कारण ज्यावेळेसही तुम्ही जन्माचा दाखला घेता त्यावेळेस वडिलांचं नाव, पाल्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आईचं नाव असं स्पेसिफिकली नमूद केलं जातं। त्यामुळं फादर नेम ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्मच्या पहिल्या पेजवरती भरताय त्यावेळेस तुम्हाला त्याची स्पेलिंग ही मॅच झाली पाहिजे जन्माच्या दाखल्याप्रमाणे, ना की वडिलाचा आधारप्रमाणे, ना की पाल्याच्या आधारप्रमाणे। दुसरी काळजी, मदर्स नेम। तिसरं मदर्स नेम। मदर नेम ज्यावेळेस तुम्ही भरता त्यावेळेस पण तुम्हाला काळजी हीच घ्यायची आहे की मदर नेम भरताना पण तुम्हाला जन्माच्या दाखल्यावर पाल्याच्या जे काही मदरचं स्पेलिंग आहे ते टाका, ना की त्या मदरच्या आधारवर जे आहे ते टाकू नका। तर हे आणि डेट ऑफ बर्थचं काही सांगायला नको, जन्माच्या दाखल्यावर जी तारीख आहे तीच टाका, त्याच्या व्यतिरिक्त कुठली टाकू नका। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कन्फर्म करायची आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जर कुठला कागद लागत असेल तर एकमेव कागद म्हणजे फक्त आणि फक्त जन्माचा दाखला। त्या व्यतिरिक्त कुठला कागद सध्या तुमच्या सोबत नसेलही तरीही चालेल, परंतु जन्माचा दाखला अत्यावश्यक आहे। त्यानंतर आपण पाहूया की दुसरं कन्फ्युजन किंवा कॉल्स असे येतात की सिंगल मदर, डीओसी, सिंगल मदर किंवा विडो, या तिघांमध्ये कन्फ्युजन बरंचसं आहे। काही ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आई वडील सेपरेट राहताय परंतु मुलाच्या आधारवर जो नाव आहे, जे नाव आहे ते वडिलांकडचं आहे, आईच्या आधारवर पण नाव वडिलांकडचं आहे, मग अशा सिच्युएशन मध्ये करायचं काय, तर ह्या सिच्युएशन मध्ये सरळ आहे तुम्ही सिंगल मदर टाका। डिवोर्सी कधी टाकाल, जर तुमच्याकडे डिवोर्स पेपर्स किंवा कोर्टाचे ऑर्डर्स असतील तर तुम्ही डिवोर्सी टाकू शकता, जर नसेल तर सिंगल मदर टाका। आणि अशा केसेसमध्ये इव्हन दो जरी तुमच्या पालकाचं डॉक्युमेंट जर तुमचे वडिलांकडचे असतील पाल्याचे, तरी पण तुमच्या जे आई आजोळचे किंवा त्याच्या आजोळचे किंवा तुमच्या वडिलांकडचं जे काही रहिवासाचा पुरावा आहे तुम्ही तोही जोडू शकता। तुमचं उत्पन्न किंवा तुमची जी कास्ट आहे, आईची जी कास्ट आहे ती तिकडच्याच नावानं असणार आहे, ते 100% मान्य केलं जाईल। आणि जर ओपन मध्ये असाल तर इन्कम प्रूफ म्हणजे वडिलांकडचं जे काही पत्ता असणार आहे त्यावरतीच तुमचं इन्कम प्रूफ निघणार आहे, त्यामुळे तेही मान्य केलं जाईल। आता याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना लोकेशन्स टाकणे।
आता लोकेशन टाकताना तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड मध्ये जास्त गोंधळून जायचं नाहीये. पहिल्याच पेजवरती तुम्हाला तुमचं लोकॅलिटी आणि वॉर्ड नंबर विचारेल. बघा, तुमचा वॉर्ड, तुम्हाला माहित असणारा वॉर्ड वेगळा आणि यामध्ये जे काही वॉर्ड नंबर संख्या आहे ती थोडीशी वेगळी असू शकते, विसंगती आहे. त्यामुळे तुमचा वॉर्ड तुम्हाला जी माहिती इलेक्शन करताना त्या वॉर्डनं जर तुम्ही जाल तर कदाचित तुम्हाला तुमच्या लोकेशन सापडण्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही एरिया किंवा लोकॅलिटीवरनं सर्च करा. जे काही लोकॅलिटी तुम्ही टाकता त्या लोकॅलिटीला गुगल मॅपवरती सर्च होईल कीवर्ड्सच्या द्वारे. त्यामुळे जसं की फॉर एक्झाम्पल सद्भावना नगर टाकलं आपण, एक नगर आहे, लोकॅलिटी आहे, देशपांडे कॉलनी. मग हे असे कीवर्ड्स आहेत तुमचे, देशपांडे कॉलनी आहे, तर त्या कीवर्डवरनं ते गुगल मॅपवरती सर्च करेल. किंवा रस्ता आहे, मेन रोड, गांधी रोड किंवा कुठला मार्ग आहे तर त्याच्यावरनं ते सर्च करेल आणि ते तुम्हाला त्या रोडवरती किंवा तुमच्या लोकेशनवरती घेऊन जाईल. आणि लोकेशनवरती घेऊन गेल्यानंतर मग तुम्हाला तुमचं घर अचूक निवडायचं आहे. मग ते निवडल्यानंतर ज्या वेळेसही तुम्हाला तुमचं घर तिथं दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तिथे दिसतात. तर ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्ही सेव्ह करा किंवा लिहून घ्या आणि कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतरच ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड इकडं प्रोफाईलमध्ये फर्स्ट पेजला सेव्ह होऊन जाते. काळजी इतकी घ्यायची की तुमचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुमचं घरावरती त्याचं जे काही रेड कलरचं लोकेशनचा बार आहे तो बार तुमच्या लोकेशनचा तुमच्या घरावरती आल्यानंतर जे काही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे तिथंच कन्फर्म बटनची प्लेस करायचं आहे. ही होती तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे शाळा किती निवडायच्या. मग कोणी म्हणतं 20 निवडा, कोणी म्हणतं 15 निवडा. तर शाळा निवडण्यामागचा तर्क तुम्ही जाणून घ्या. हे बघा, लॉटरी पद्धत आहे, त्यामध्ये 2 टप्पे आहेत. 1 किलोमीटरच्या आत किती शाळा येतात आणि 1 ते 3 किलोमीटरच्या आत किती शाळा येतात. आता तुम्हाला हे पाहायचंय की ज्या लोकेशनला तुम्ही घर निवडलं आहे, सेकंड पेजवरती जेव्हा स्कूल सिलेक्शनला तुम्ही जाता तर तिथं तुम्हाला तुमच्या शाळेपासून 1 किलोमीटरच्या आत एरियल डिस्टन्सवर जितके स्कूल्स आहेत तितक्या स्कूल्सचं नाव तुम्हाला दिलं जाईल. समजा उदाहरणार्थ तुमच्या शाळेच्या घरापासून तुमचं हे घराचं लोकेशन आहे आणि 1 किलोमीटरच्या आत जे 1 किलोमीटर आहे इथं तुम्हाला 4 स्कूल्स दिसल्या, 1, 2, 3 आणि 4 स्कूल्स दिसल्या त्याच्या तुम्हाला. मग आता तुम्हाला ह्या 4 पैकी तुम्हाला फक्त 2 स्कूल्स आहेत जे तुम्हाला हवे आहेत आणि 2 स्कूल्सचे तुम्हाला नावं नको आहेत. सपोज तुम्हाला 2 नंबरची स्कूल नको आहे आणि 3 नंबरची स्कूल नको आहे. मग तुम्ही निवडताना याच्यामधलं 1 किलोमीटरच्या आत मध्ये तुम्ही 1 नंबर निवडा आणि 4 नंबर निवडा. 3 आणि 2 नंबरची शाळा निवडू नका. त्यानंतर पुढील समजा तुमचं 3 किलोमीटरच्या आत जे डिस्टन्स आहे, 3 किलोमीटरच्या आतच्या डिस्टन्स मध्ये समजा स्कूल नंबर 5, 6, 7, 8 बाकीच्या 4 शाळा आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला 7 नंबर नकोय, तुम्हाला 8 नंबर नकोय, तुम्हाला 5 नंबरही नकोय, तुम्हाला फक्त 6 नंबरची शाळा पाहिजे. तर मग तुम्ही 1 ते 3 किलोमीटरच्या मधल्या टप्प्यामध्ये तुम्ही स्कूल 6 नंबरची स्कूल सिलेक्ट करू शकता. म्हणजे तर्क लक्षात घ्या, तुमच्या किती नंबर ऑफ स्कूल्स. आणि सपोज ते एखाद्यानं असा समज केला की माझ्या 1 किलोमीटरच्या आत 4 आहेत, 3 किलोमीटरच्या आत 4 आहेत, टोटल 8 शाळा आहेत, 8च्या 8ला मी नाव टाकून दिलं. अशानं होईल काय की तुम्हाला ज्या शाळा नको आहेत म्हणजे 4 नंबर, 3 नंबर आणि 2 नंबर किंवा 5 नंबर आणि 7 नंबर या शाळा तुम्हाला नको आहेत, पण तुम्ही पूर्ण शाळेचा क्रम दिल्यामुळे, प्रिफरन्सेस दिल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो. मग तुम्हाला ती नापसंत असतानाही नाईलाजानं तुम्हाला तिथं तुमचं ऍडमिशन करायला लागेल. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेसही फॉर्म भरताय तर तुमच्या पसंतीच्या ज्या शाळा आहेत त्या पसंतीच्या शाळांनाच तुम्हाला तुमचं प्रिफरन्सेस द्या. उगीच तुमच्या घराच्या शेजारी आहेत आणि ती 1 किलोमीटरच्या आत दाखवतायत त्यामुळे तुम्ही त्या पाहून जाऊन त्या ह्या नादामध्ये नका जाऊ की जास्त शाळेचा नंबर दिला तर ह्या नाही तर ह्याला लागेल, असं नाहीये. हे होतं शाळेच्या निवडीच्या बाबतीत. आता 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आत्ताच सबमिट करायचं नाहीये, इन्कम सर्टिफिकेट आत्ता सबमिट करायचं नाहीये. जर मुलाचं अपंगत्व असेल तर त्याचं अपंगत्व येस म्हणा आणि अपंगत्व सर्टिफिकेट सोबत आहे का नाही येस किंवा नो सांगायचं आहे. तर इतकी काळजी म्हणजे सर्वप्रथम बर्थ सर्टिफिकेट वरती सगळं काही घ्यायचंय. सिंगल मदर, विडो, डिवोर्सी याबद्दल मी कन्फ्युजन क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर लोकेशन्स कसं निवडायचं, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड याबद्दलही कन्फ्युजन क्लिअर केलंय. त्यानंतर स्कूल सिलेक्शन किती करायचे आणि कसे करायचे याबद्दलही मी कन्फ्युजन दूर केलंय. तर या 4 गोष्टीच्या 4 ते 5 गोष्टी लक्षात घ्या आणि निवांत शांतपणे फॉर्म भरा. फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह व्हिडिओ पण मी डेमो रेकॉर्ड करून तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देईल. काही एक छोटीशी विनंती आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या कामाचा वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला जरूर करून ठेवा. कारण येणारा जो काळ असणार आहे हा केवळ फॉर्म भरण्यापुरता नाही तर येणाऱ्या काळामध्ये पण बऱ्याच काही गोष्टी येतील, बऱ्याच काही समस्या येतील. तर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि पुढील प्रवास तुमचा सुखाचा राहील. तर तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या सुखासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.